काकू काय घटना घडली होती सकाळी, काय बघितलं तुम्ही? सकाळची घटना 9 वाजताची होती. मी बाहेर निघाली जिन्यावर जायसाठी. तिथं तो बिबट्या बसलेला होता. मग मी वाटा वगैरे घेऊन गेली आणि तिथंच ठेवून गेली. खूप आवाज म्हणजे खूप घाबरली मी आणि ओरडून मग उठली. तर तो पण मग मी जेव्हा इकडे खाली आली तेव्हा तो लगेच उडी मारून मग तो बाहेरून काचेतून तो उडी मारला आणि बाहेर निघून गेला. बिबट्याच होता हे तुमचा? हो, बिबट्याच होता. वन विभाग म्हणते ते रानबोक्या. खूप मोठं होतं आणि चांगलं झाड बसलेलाच होता तो. आज रोजी सकाळी 9 वाजता असिस्टंट कमिशनर महानगरपालिका आणि सागर सेगोकार यांचा दूरध्वनीवरून फोन आला की न्यू तापडिया नगरमध्ये बिबटनं एका घरामध्ये जाऊन हल्ल्याच्या प्रयत्नात होता म्हणून माहिती मिळताच या ठिकाणी तपास करण्यासाठी रेस्क्यू टीम घेऊन मी स्वतः सुद्धा आलेलो आहे आणि पोलीस कर्मचारी स्टाफही या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु शोध घेतला असता असं बिबटचा कुठेही एव्हिडन्स काही दिसून आला नाही. एक छोटेसे काहीतरी पांढरे केस एका टीनाला लागलेले होते. ते बघितले असता बिबट प्राणी नसल्याचं 100% खात्री झाली. तरी तापडिया नगर अकोला येथील जनतेने कुठल्याही अफवेला बळी न पडता किंवा स्वतः घाबरून न जाता असं काही प्रकार घडल्यास वन विभागाला कळवावं. आणि हा जो बिबटचा प्रकार आहे हा इथे काही दिसून आला नाही. ठीक आहे. मी वनपाल गजानन गायकवाड सर्व जनतेला आवाहन करतो की परस्पर कोणाच्याही दूरध्वनीवरून गैरसमज करून घेऊ नये. तसं काही असल्यास वन विभागाला कळवावे. रानमांजर असेल तर इतकी मोठी जाड आणि मजबूत काच तोडून इतक्या उंचावरून उडी मारणं हे शक्य नाही. आणि तिथे आढळलेले ज्या काचेवर आढळलेले केस आहेत त्या केसावरून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला रानबोका वाटतो. पण माझं म्हणणं आहे की त्या आढळलेल्या केसांची पृथक्करण करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे इथे पाठवले पाहिजे. त्याच्यातूनच ते स्पष्ट होईल की तो नक्की कोणता प्राणी होता. पण एकंदरीत जी परिस्थिती आहे आणि प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं त्याच्यावरून तरी तो बिबटच वाटतोय. आणि त्याचे पगमार्क्स मिळाले नाही कारण आसपास कॉन्क्रिटीकरण आहे, जमीनही कठीण आहे, कुठे ओलसर जमीन नव्हती, त्यामुळे पगमार्क मिळाले नाही. त्यामुळे वन विभागाच्या या मताशी मी तर अजिबात सहमत नाही.